विद्यार्थी आहे। तर मी सर्वप्रथम आपल्या कवितेला वेळ वाया न घालवता प्रारंभ करतो। माझ्या कवितेचे शीर्षक आहे मौल्यवान जीवन। पावसाच्या काळात नदीला येतो पूर, आपला ध्येय राहतो मात्र एक पाऊल दूर। मी म्हणतो या जीवनाला संघर्ष तरी का मानावे, एकदा अपयश आले म्हणून धीर का सोडावे। यश हे आपलेच आहे हे लक्षात घ्यावे, फक्त आपण त्या दिशेने प्रयत्न करत राहावे। अपयशाची चिंता करून आपण का मरावे, जे होणार ते चांगले होणार हे धोरण स्वीकारावे। या ओठावरती सदा विठ्ठलाचे नाव स्मरावे, विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सारे दुःख विसरावे, आपण सारे दुःख विसरावे। दुसऱ्याचे यश पाहून आपण मनात का झुरावे, त्याने केला कष्टांना उजळा नक्की द्यावे। यशासाठी प्राणपणाने कठोर परिश्रम करावे। जीवनाच्या या मार्गावरती आपण असेच घडत राहावे, आपण असेच घडत राहावे। धीर सुटता आपण शिवरायांचे रूप आठवावे, भगतसिंग सावरकर नेताजी यांसारखे शूर बनावे। यशाच्या शिखरावर चढून आपला ध्वज फडकावे। हे जीवन मूल्यवान व एकच आहे, ते हसत मुखाने जगावे, ते आपण हसत मुखाने जगावे। धन्यवाद। धन्यवाद अनिकेत। अनिकेतने फार छान कसं परिस्थितीमध्ये डगमगायला नको आणि नेहमी शब्द करायचे आपल्या त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। कविता एक त्याची सुंदर कविता आपल्या समोर सादर केलेली आहे। त्याच्यासाठी शाम सूरज को ढलना सिखाती है, शमा परवाने को जलना सिखाती है। शाम सूरज को ढलना सिखाती है, शाम परवाने को जलना सिखाती है। गिरने वाले को तो होती है बहुत तकलीफ, मगर ठोकर ही इंसान को चलना सिखाती है। त्यानंतरचा विद्यार्थी आहे भूषण लोहारे, BA सेकंड इयरचा विद्यार्थी आहे। धन्यवाद मॅम। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार। माझं पूर्ण नाव आहे भूषण शामराव लोहारे। मी याच विद्यालयातील BA द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे। कुठलाही वेळ वाया न घालवता मी माझ्या कवितेला सुरुवात करत आहे। कवितेचे शीर्षक आहे गरज माणुसकीची। स्वार्थाच्या या शर्यतीत कित्येक लोक पडतात आहे, स्वार्थाच्या या शर्यतीत कित्येक लोक पडतात आहे। कोणी हिंदू होत आहे, कोणी मुस्लिम होत आहे, कोणी हिंदू होत आहे, कोणी मुस्लिम होत आहे। आणि धर्माच्या या शर्यतीत रक्त देशाचे वाहत, धर्माच्या या शर्यतीत रक्त देशाचे वाहत आहे। वेगात धावताना नातीही हरवली, वेगात धावताना नातीही हरवली। धर्माची गोडी माणुसकी चिरडून गेली, धर्माची गोडी माणुसकी चिरडून गेली। धर्माचा वाहणारा पूर आहे, माणूस ओल्या चितेचा धूर आहे। धर्माचा वाहणारा पूर आहे, माणूस ओल्या चितेचा धूर आहे। कोण येथे काळजी करतो कुणाची, कोण येथे काळजी करतो कुणाची। स्वार्थाच्या या शर्यतीत जो तो चूर आहे, स्वार्थाच्या या शर्यतीत जो तो चूर आहे। संकटात कुठे धावून येतो धर्म, संकटात कुठे धावून येतो धर्म। मात्र माणुसकी किती मजबूर आहे, मात्र माणुसकी किती मजबूर आहे। डगमगू नको दिवस पावलांना, डगमगू नको दिवस पावलांना। गाव माणुसकीचे जरासे दूर आहे, गाव माणुसकीचे जरासे दूर आहे। सर्व धर्म सारखेच आहेत, सर्व धर्म सारखेच आहेत। त्यात गरज फक्त माणुसकीची आहे, गरज फक्त माणुसकीची आहे। धन्यवाद। धन्यवाद भूषण, फार छान सादरीकरण। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा भूषणसाठी। आज सर्वांना सर्टिफिकेट मिळणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर, त्याच्यामुळे तुम्ही जर गेले तरी परत या, म्हणजे इथून जाऊ नका, पण गेले तर परत या लवकर, ठीक आहे। सर्टिफिकेट सर्वांना आताच मिळणार आहे। यानंतर आपल्यासमोर येत आहे प्रतीक्षा गजभिये, MA सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे प्रतीक्षा गजभिये। माझं नाव प्रतीक्षा गजभिये, मी मराठी विभागातील MA सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे आणि आता मी माझी कविता सादर करते। जीवनात फक्त माणसं जोडून ठेवायला हवे, जीवनात फक्त माणसं जोडून ठेवायला हवे। साथ चांगली असो किंवा वाईट, प्रत्येकाकडून अनुभव घ्यायचे नव्हे। जीवनात फक्त माणसं जोडून ठेवायला हवे, जीवनात फक्त माणसं जोडून ठेवायला हवे। साथ चांगली असो किंवा वाईट, प्रत्येकाकडून अनुभव घ्यायचे नव्हे। गहिवरल्या नात्यांना पुन्हा सावरण्यासाठी स्वतःला तयार ठेवावे, गहिवरल्या नात्यांना पुन्हा सावरण्यासाठी स्वतःला तयार ठेवावे। लहान लहान गोष्टीमध्ये
केले तर मायेने हात धरावा पुढे. धन्यवाद. धन्यवाद. प्रतीक्षा, तुझी कविता आणून देशील? फार छान सादरीकरण होतं प्रतीक्षाचं. नवीन पाऊले माझ्याही वाटेने वळतील, नवीन पाऊले माझ्याही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोचतो आहे विस्तव छाताळ्यावर, आज पोचतो आहे विस्तव छाताळ्यावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. यानंतर आहे स्विनल सोमकुवर, BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे स्विनल सोमकुवर. मी स्विनल सोमकुवर कवितेच्या शीर्षकापासून सुरुवात करते. कवितेचं शीर्षक कविता लिहितानाचा अनुभव. एकट्या पडलेल्या मनाला शब्दांनी साथ दिली, एकट्या पडलेल्या मनाला शब्दांनी साथ दिली, मनातल्या भावनेला मग कवितेने वाटली. किती मजेत असतो आपण कविता सुचत जाताना, सगळ्यांपेक्षा वेगळे मनात फुलत जाताना. कधी वाटते भावनांवर थोडेसे लोळण घ्यावे, अन विचार करणाऱ्या गोष्टींवर विचारच करत राहावे, विचार करणाऱ्या गोष्टींवर विचारच करत राहावे. विचाराचं अथांग ओझ ती कवेत घेते, विचाराचं अथांग ओझ ती कवेत घेते, अन पाऊस अश्रूंचाही ती झेलून घेते. कधी यमा तर कधी मुक्त छंद ती असते, म्हणून कधी ती अशी असते कधी ती तशी असते, म्हणून कधी ती अशी असते तर कधी ती तशी असते. जेव्हा बंद झाल्या खिडक्या बंद झाले दार, तेव्हा कवितेनेच वाहिले माझ्या आसवांचे भार. कधी दिला धीर तर कधी केला वार, असाच आहे आपल्या जीवनाचा सार. आता जे वाक्य मी बोलणार आहे ती मी माझ्या कवितेला उद्देशून बोलणार आहे. अजून काय आणि किती सांगू, अजून काय आणि किती सांगू, अधुरी मी आणि अधुरी तूही, अधुरी मी आणि अधुरी तूही, अधुऱ्या कवितांची माझी अधुरीच वही, अधुरी मी आणि अधुरी तूही, अधुऱ्या कवितांची माझी अधुरीच वही. फार सुंदर स्विनल. यानंतर आहे ऋतुजा कुंबरे, BA थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे ऋतुजा कुंबरे. नमस्कार सर्वांना, माझं नाव ऋतुजा कुंबरे, मी BA फायनल इयर्सची विद्यार्थी आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वंदे मातरम. हे माझ्या प्रिय देशा, तुझ्या सुजलाम सुफलाम भूमीवर माझीच शुष्क कातडी पांघरून, अर्धनग्न शरीराने उभा राहून प्रत्येक मोसमात कपाळाच्या घामाचे अर्धे वाहिले मी तुला. या भूमीचे सुपीकते खातर मातीच्या प्रत्येक कण भिजविलो, रक्ताची घाम करून थेंबा थेंबाने, तरीही तू अशी अतृप्त का? आता माझ्या डबडबड्या डोळ्यांना पाहून आसमानच्या आध्याची अपेक्षा करू नकोस. पापण्यांचा बांध घालून थोपवून ठेवलेला लोंढा बरसवून टाकणार आहे आगामी हंगामासाठी. पण दिवसाच्या हुंकाराने माझ्या आसमानचे तेजाब झाले फुले आंबेडकरांच्या विचाराने. म्हणून आगामी बरसातीमुळे तू कल्पून जाशील, बंजर आणि नापीक होशील आम्हा गरिबांच्या वेदनांचा भरघोष घेण्यासाठी. तेव्हाच मी अभिमानाने गाणार आहे हे मातृभूमी तुझे गौरव घे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शेवटी मी माझ्या कवितेची सांगता एक शेर म्हणून करणार आहे. दिया बनूं तो पतिंगा नसीब हो मुझको, दिया बनूं तो पतिंगा नसीब हो मुझको, नहाना चाहूं तो गंगा का जल मिले मुझको, नहाना चाहूं तो गंगा का जल मिले मुझको. मेरी तमन्ना अगर है सिर्फ बस ये है, मेरी तमन्ना अगर है सिर्फ बस ये है कि मैं यूं मरूं कि तिरंगा नसीब हो मुझको, तिरंगा नसीब हो मुझको.
ऋतुजा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या ऋतुजासाठी. यानंतर आहे दिव्या शेंडे. दिव्या शेंडे. माझं नाव दिव्या शिंदे आहे आणि मी BA फर्स्ट इयरची स्टुडंट आहे आणि माझ्या कवितेचा विषय आहे आयुष्य. तर आयुष्य ना थोडं छोटं आहे पण त्यात शिकायला खूप मोठं आहे. तापत्या उन्हातही किंमत कळते झाडांची, जीव आहे तहानलेला, शोध घेतो पाण्याची. फुलातही गाठत असे कमान काट्याची, तरी का वाटे मैत्री करावी फुलांची. जगतात ती फुलपाखरे जरी असले इवडेचे पंख, डोळे असतात दोनच जे स्वप्न बघतात असंख्य. अश्रूतही सुंदर दिसतात पापण्या, असला कितीही काढो सोडत नाही चमकणं चांदण्या. जगण्याला नको मोत्यांचं गुंफण, बस मनाचं मनाशी असावं प्रेमाचं गुंफण. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवनात भरलेले बरेच रंग आहेत, जरी जीवनातले काही क्षण बेढंग आहेत. काय घेऊन बसायचं कोमेजलेल्या फुलाला, अरे फुलाची अख्खी बाग आपल्या संग आहे. नदीला विचारा धैर्याचा सहारा, ती वाहत जाते फक्त की मिळेल कुठेतरी समुद्राचा किनारा. फुलासारखं आयुष्य आहे प्रेमाच्या रंगाने रंगवायचं, जन्म एकदाच होतो म्हणून थोडं स्वतःसाठी पण जगायचं, स्वतःसाठी पण जगायचं. थँक्यू. धन्यवाद. खुशियों पर मौज की रवानी रहेगी, जिंदगी में कोई ना कोई कहानी रहेगी. खुशियों पर मौज की रवानी रहेगी, जिंदगी में कोई ना कोई कहानी रहेगी. हम शायरी से महफिल सजाते रहेंगे अगर आपके तालियों की मेहरबानी रहेगी. प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवणं आवश्यक असतं. मधामधात वाजवत चला म्हणजे आपले जे स्पर्धक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल. यानंतर आहे अश्विनी कवाळे. MA फर्स्ट इयर संगीतची मुलगी आहे अश्विनी कवाळे. नाहीये? अच्छा, बाहेर गेली. त्यानंतर विनंती पोटभरे. नमस्कार, मी विनंती पोटभरे, BA प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाबा तर बाबा असतात. बाबा तर बाबा असतात, खूप मेहनत करतात, मुलींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावतात, स्वतःच्या इच्छा अपुऱ्या ठेवतात. ते बाबा असतात, ते बाबा असतात. स्वतः जुने कपडे घालतात, मुलींना नवीन कपडे घेऊन देतात, खूप कष्ट करतात, मनात दुःख साठवून चेहऱ्यावर हास्य दाखवतात. ते बाबा असतात, ते बाबा असतात. मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करून पैसा साठवतात. माझी मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहावी असं ज्याला वाटतं ते बाबा असतात, ते बाबा असतात. दिसायला ते कडक असतात पण मनाने मात्र प्रेमळ असतात. दिसायला ते कडक असतात पण मनाने मात्र प्रेमळ असतात. खूप कष्ट करून परिवार नेहमी सुखी ठेवतात. ते बाबा असतात, ते बाबा असतात. वाईट मार्गाने जाऊ नये म्हणून ते रागवतात. वाईट मार्गाने जाऊ नये म्हणून ते रागवतात. बाबा दाखवत नाहीत पण ते सगळ्यांना प्रेम देतात, पण ते सगळ्यांना प्रेम देतात. ते बाबा असतात, ते बाबा असतात. थँक्यू. धन्यवाद विनंती. बाबा हे संध्याकाळी आपल्याला घरी परतण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे आपण घरी गेल्यानंतर बाबा असेल तर आपल्याला खूप छान वाटतं आणि बाबा सर्वांच्याच आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान, बाबांचं स्थान असतं. प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी, प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी, प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी, प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी. यानंतर आपल्या समोर येते आहे प्रकृती मेश्राम. BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे प्रकृती मेश्राम. नमस्कार, मी प्रकृती मेश्राम, BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जाणे. घे आकाशात उंच भरारी, वजन जरी असेल भारी,
वय जरी असेल लहान तरी स्वप्न तुझे मोठे आहे. वय जरी असेल लहान तरी स्वप्न तुझे मोठे आहे. दुसऱ्यांची मदत नको सारे जग खोटे आहे. कधीही कोणीही कोणाच्या कामात येत नाही कारण सर्वांचे मन छोटे आहे. सर्वच काही तसे नाही पण काही स्वार्थी असतात. आपली कामं सोडून तुझे काम करण्यास सर्व काही खाली नसतात. म्हणून घे आकाशात उंच भरारी, वजन जरी असेल भारी, वजन जरी असेल भारी. धन्यवाद. धन्यवाद प्रकृती. यानंतर आहे मेघा तलमले, BA फर्स्ट MA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे मेघा तलमले. नमस्ते सर्वांना. माझं नाव आहे मेघा तलमले. माझ्या कवितेचे शीर्षक आहे माणूस. माणूस नावाचं पुस्तक समजणं फार अवघड असतं. माणूस नावाचं पुस्तक समजणं फार अवघड असतं. एक एक पान लिहित असताना त्यातील पात्र बदलत असतं. एक एक पान लिहिताना त्यातील पात्र बदलत असतं. आतल्या पानावर पडालेला माणूस नंतरच्या पानावर वेगळाच उमटतो. आतल्या पानावर उमटलेला माणूस नंतरच्या पानावर वेगळाच उमटतो. कधी आहे तसा दिसतो तर कधी वेगळाच भासतो. कधी स्वप्न दाखवतो तर कधी वास्तव दाखवतो. जशी पान पलटत जातील तशी वेगवेगळी माणसं समोर येतील. जशी पान पलटत जातील तशी वेगवेगळी माणसं समोर येतील. पण पुस्तक वाचणं मात्र संपत नसतं. कारण माणूस नावाचं पुस्तक समजणं फार अवघड असतं. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आहे लक्ष्मी पांडे MA फर्स्ट इयर. नमस्कार, माझं नाव लक्ष्मी पांडे. मी MA फर्स्ट इयरची विद्यार्थी आहे. माझं कवितेचं नाव आहे मोहब्बत का अखबार आया है. मोहब्बत का अखबार आया है, सुबह सवेरे आंखों की दहलीज पर आया है. मोहब्बत का अखबार आया है. किसी की बेचैनियां तो किसी की शिकायतें लाया है. मोहब्बत का अखबार आया है. कल बालकनी में नजरें मिली थी उनकी, आज देखो सुर्खियों पे आया है. मोहब्बत का अखबार आया है. सूखे गुलाब जो बंद थे किताबों में, उन कागजों की महक भी लाया है. मोहब्बत का अखबार आया है. जिनकी आंखें सिर्फ बना देती थी धड़कनें, आज उनकी तस्वीर पहले पन्ने पर आया है. मोहब्बत का अखबार आया है. हर चाय की चुस्की के साथ पढ़ रही हूँ, अरे देखो तो उनकी यादों में मेरा ख्याल भी आया है. मोहब्बत का अखबार आया है. धन्यवाद लक्ष्मी. यानंतर आहे कोमल बरके, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील PhDचा विद्यार्थी आहे कोमल बरके. आणखी कोणी आहे का ज्यांचं नाव मी घेतलेलं नाही आहे, कारण नाव भरपूर आले होते पण इथे उपस्थित नाही आहे. काय नाव? शिल्पा देशमुख. नाव घेतलं ना सर? नमस्कार सर्वांना. माफ करा, आज 14 फरवरी. काही जणांनी सूचना केली व्हॅलेंटाईन डे आहे, पुढं प्रेमाच्या कविता सादर करा. तर त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी. फरमाईश आल्या खूप प्रेम कवितेच्या, मी मात्र कागदावर विद्रोहच उतरवत गेलो. मान्यवर परीक्षकांना विनंती आहे की माझी कविता ही स्पर्धेसाठी मूल्यांकन केले जाऊ नये, कारण ही कविता मी माझ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांच्या थोड्या
इच्छा होते की तुम्ही आपले कविता आपल्या शब्दात सादर करावी, त्यासाठी मी सादर करेन. म्हणून मी आधी प्रिफरन्स माझ्या विद्यार्थी मित्रांना दिला होता. तर तुम्ही मूल्यांकन कृपया करू नका काव्य स्पर्धेसाठी. ही कविता तशी स्पर्धा आणि परीक्षकांसाठीच नाही आहे, ही कविता आपल्या सर्वांसाठी आहे. तर कवितेला शीर्षक पण नव्हतं, पण आज वेळेवर शीर्षक दिलंय. कवितेचं शीर्षक आहे मेलेला देश. कवितेला सुरुवात करतोय. मेलेले लोक काहीच बोलत नसतात. मेलेले लोक काहीच बोलत नसतात, ते विचारही करू शकत नाही, ते निश्चल असतात. मेलेले लोक काहीच बोलत नसतात, ते विचारही करू शकत नाही, ते निश्चल असतात. ते ऐकू पाहू रडू हसू शकत नाही. ते ऐकू पाहू रडू हसू शकत नाही. त्यांच्यासोबत मृत्यू पश्चात काहीही केले तरी त्यांना जराही फरक पडत नाही. ते कसलाच विरोध दर्शवित नाही. ते कसलाच विरोध दर्शवित नाही. ते प्रश्न करू शकत नाही. ते कसलाच विरोध दर्शवित नाही. ते प्रश्न करू शकत नाही. त्यांच्या तोंडात बोडा गुंतलेला असतो, काना नाकातही. त्यांना आपण पुन्हा कधीच जागवू शकत नाही. त्यांना आपण पुन्हा कधीच जागवू शकत नाही. मला आजच्या घडीला देश असाच भासतो मेलेला. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी आजचं वास्तव, झणझणीत वास्तव सरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. यानंतर आहे शिल्पा देशमुख. MA सेकंड इयर भूगोलची विद्यार्थिनी आहे शिल्पा देशमुख. नमस्कार, माझं नाव शिल्पा देशमुख. मी MA सेकंड इयर भूगोल विभागाची विद्यार्थिनी आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक पाऊल वास्तवाकडे. वसंत ऋतूत फुले फुलली, वसंत ऋतूत फुले फुलली, फरवरी महात इश्कात पडली. पहर